Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. कालपासून 2 वेळा अंघोळ केल्यानंतर सुद्धा माझ्या चेहऱ्यावरचा गुलाल अजून गेलेला नाहीये. याचं कारण तुम्हाला दिसत असेल की पुण्यात भाजपने काय यश खेचून आणलंय आणि याच सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी अर्थात पुण्यातली आमची सगळी ज्येष्ठ मंडळी जी कायम वर्षानुवर्ष पालिका बघतात ती आहेत. आणि याच्या आधी आपण विश्लेषणात्मक बोलत होतो. आज आकडे संगतील आहेत आणि त्यापुढे जाऊन मला काय वाटतं तर एक अनप्रेसिडेंटेड विन की भाजपच्या ज्या जागा एक्सपेक्टेड होत्या त्याच्यापेक्षा जास्त भाजपने विजय ओढून आणला आणि समोर दोन्ही पवार एकत्र आलेले असताना हे सगळं गणित घडलं. हे कसं घडलं याचं ॲर्थमॅटिक, त्यामागची सगळी समीकरणं आणि हा विजय डिकोड कसा करायचा ना, तर त्यासाठी हा व्हिडिओ आज वेळ काढून बघा. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये स्वागत. आणि माझ्यासोबत आज आहेत ब्रिजमोहन पाटील सकाळचे आणि अर्थात आमचे प्रशांत आहिर मठाचे. पहिलाच प्रश्न, हाऊ टू डिकोड दिस? डिकोड करायचा कसा भाजपचा विजय पुण्यातला? तू म्हणला ना की आता माझ्या अंगावरचा गुलाल गेलेला नाही. मी खरंच 2 वेळा अंघोळ हां, मग तेच म्हणतोय. मुरलीधर मोहोळाने तुझ्या अंगावर गुलाल टाकणं हे जसं सरप्राईजिंग आहे तसा निकाल सरप्राईज असं मला म्हणायचं आहे. काय सरप्राईज नाही अरे तुझ्या अंगावर गुलाल टाकणं सरप्राईजिंग असं मला वाटतं काय. तर खरं तर मी आधीपासनं असा एक माझा अंदाज होता की ही जी लढत आहे घासून होईल, भाजप सांगता 80 ते 90मध्ये थांबेल असा माझा एक अंदाज होता. त्याच्यानंतर पण मला असे 4 लोक कायम भेटत गेले या निवडणुकीमध्ये. मी त्यांच्या आवर्जून नावं घेईल की ज्यांचं सतत बोलणं प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने किंवा कधी बाहेर असं ती लोकं म्हणायची की आम्ही साधारणतः 120 ते 125च्या मध्ये जाऊ. त्याच्यामध्ये ते 4 लोक म्हणजे होते, एक मुरलीधर मोहोळ होते, दुसरे चंद्रकांत दादा होते, तिसरे राजेश पांडे होते आणि चौथा था अमोल कविटकर. हे तिघच म्हणायचे आणि विश्वास अर्थात बसायचा नाही, कारण की भाजपची खालची सगळी मंडळी त्यांना ही धाकधूक होती की आपलं काय होणार किंवा काय नाही. म्हणजे चांगल्या पदाधिकाऱ्यांनी वाटत होते की आपण हे असं काही करू शकणार नाही. ठीक, 80-90 नाही, पण आम्ही किमान 95वर थांबू किंवा 90वर येऊ असं वाटायचं. शेवटच्या दिवशी मतदान होत असताना पण काही जण अजून टेन्शनमध्ये होते. तर एक नेमकं जे भाजपने गणित बांधलं त्याच्यामध्ये मला असं डिकोडिंग करताना असं त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असं वाटतो की देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक जागेनुसार उमेदवार ठरवताना त्यांनी जे लक्ष त्याच्यामध्ये घातलं हा एक विषय आहे. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर अण्णा ह्यांनी जे कोऑर्डिनेशन केलं सगळ्या टीमसोबत ते एक मला कारण वाटतं. म्हणजे अजित पवारांनी त्यांच्या प्रचार टीका केली होती की हे त्रिकूट म्हणून जे टीका केलेली होती, पण हेच त्रिकूट जे आहे फडणवीस, मोहोळ आणि पाटील ह्या त्रिकुटांनी सगळं व्यवस्थित नियोजन केलं. खालची टीम कामाला लावली. शहराध्यक्षांपासून ते पूर्ण निवडणूक प्रमुखांपर्यंत ते त्यांच्या प्रभागात अडकले असले तरी ज्या ठिकाणी प्रभाग अडचणीचे आहेत तिथे कोणाचे प्रवेश करून घेतले. आपण हे बघू शकतो की जो शिवाजीनगरचा भाग आपण आधी पण सांगत होतो की सगळा अवघड होता. तिथे फडणवीसांची सभा झाली. तिथे बघा रिझल्ट मिळाला. भाजपचा अख्खा 12चं शेवटच्या फेरीमध्ये तिथं अख्खं भाजपचं पॅनल निघालं 12चं. त्याच्यानंतर 7मध्ये पण तिथं काहीच मिळणार नव्हतं, तिथे एक जागा भाजपला मिळाली आणि अर्थात 8मध्ये त्यांना पूर्ण पॅनल मारता हे त्यांना करता आलं. भाजपने शेवटपर्यंत करेक्शन्स करत गेले, आवश्यक तिथे गोष्टी ते करत गेले. त्याच्यामुळे वाटतं की हे यश त्यांना मिळालेलं आणि मतविभागणीचा भरपूर मोठ्या प्रमाणात भाजपला फायदा झालेला दिसतोय मला. मतविभागणीचा स्ट्रॅटेजी तीच होती बीजेपीची की समोरचं एकत्र ती नाही होती ना, ती कदाचित आपल्याकडनं म्हणजे माझ्याकडनं पण कदाचित आपल्याकडनं दुर्लक्ष झालं असावं. आपण नेक टू नेक इलेक्शनचा विचार करत होतो, पण जेव्हा चौरंगी पंचरंगी इलेक्शन होत होती तेव्हा विशेषतः म्हणजे अनेक ठिकाणी काँग्रेसला खूप चांगली मतं मिळाल्यामुळे राष्ट्रवादीची गोची झालेली आहे ना. म्हणजे ह्याच पद्धतीनं अशा अनेक ठिकाणच्या इलेक्शन्स आहेत की काँग्रेसला चांगली मतं मिळालेली आहेत. त्याच्यामुळं राष्ट्रवादीची मतं कमी झाली आणि तिथे भाजपचा फायदा झालेला दिसतो. म्हणजे थेट मतविभागणीचं सांगायचं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हे एकत्र आले नाहीत, त्याचा फायदा भाजपला झालेला आहे असं माझं मत आहे. प्रशांत सर, ठीक आहे, समोरची मतं विभागली तर ते आपली कन्सोलिडेट होतील आणि तोच आपला फायदा होईल, हे ते एक अंकगणित ही स्ट्रॅटेजीचा प्लॅन झाला. मला विचारायचं आहे की शेवटच्या क्षणी जेव्हा शेवटच्या 8-10 दिवसामध्ये अजित पवार बीजेपीला स्वतःच्या लाईनवर आणतायत असं दिसतंय. बीजेपीचे नेते सगळे येऊन दादा जे काय बोलत आहेत त्याला काहीतरी काउंटर करत बसले. दादांचा मॅनिफेस्टो चर्चेत आहे. असं दिसतंय की अजित पवार पेशन्स गेम खेळतायत, आणखी काही गोष्टी करतायत. पण दादा खरंच लढले की नाही लढले? कारण आकडे तर वेगळं सांगतात. नाही, दादांनी लढण्याचा प्रयत्न केला. दादा लढले असंही म्हणता येईल, कारण त्यातली गंमत अशी होती की खरंच विरोधकांकडे उमेदवारच नव्हते ज्यावेळेस आपण लढायला गेलो. चला आपण एक सॅम्पल म्हणून मी तुम्हाला एक
हा जो पर्वती नवी पेठ नावाचा प्रभाग आहे 28 नंबर का जिथं भाजपचे शहराध्यक्ष लढले, तर त्या प्रभागातले चारही उमेदवार चारही अशोक हरणावळ त्यांच्यासमोर लढले, ते शिवसेनेतून आले. अभिजित बारवकर त्या ठिकाणी त्यांची मिसेस लढल्या, त्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून राष्ट्रवादीमध्ये आल्या. तिसरा कॅन्डिडेट होते जयराज लांडगेंची मिसेस, त्या मनसेतून आल्या. आणि चौथा कॅन्डिडेट होते तिथं त्या ठिकाणी धनंजय जाधव, ते भाजपमधून आले. म्हणजे जे तर ज्यावेळेस तुमच्याकडं स्वतःच्या पक्षाचा कॅन्डिडेटच नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही एक्सपेक्ट करता की आम्ही जागा जिंकून येऊ, 4 जागा काढू, 2 जागा काढू, 3 जागा काढू, आणि यांचं एकत्र येऊन लढणं हे फार कमी शक्यते, म्हणजे जो कोहिजिव्हनेस म्हणतो आपण की एकत्र येऊन त्या संघर्ष करणं, तो संघर्ष तितका कधी होत नाही की तुम्ही अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणाला एकत्र आलेली ही माणसं होती. अशा केसमध्ये जाऊन मी हा सॅम्पल सांगितला, असे मी खूप सारे प्रभाग सांगू शकतो. आपण यापूर्वी आपण अशाच एका डिस्कशनमध्ये बोलतानाही मी वारंवार म्हटलं होतं की पुण्यातला सर्वाधिक पक्ष हा मोठा पक्ष हा भाजप असेल, भाजपची सत्ता असेल. कारण याचं कारणही खूप वेगवेगळे होते आणि याला एक स्टॅटिस्टिकचा आधार होता. म्हणजे कुठंतरी काहीतरी आपल्याला दिसतंय आणि आपण काहीतरी बोलतोय अशी परिस्थिती नव्हती. आता भाजपनी काही ठिकाणी जुगार खेळलेले होते. बरं, जसं की जसं जुगार खेळला होता की एक जुगार हारले, एक जुगार जिंकला. म्हणजे अमोल बालवडकरांच्या तिथे भाजपला माहीत होतं की या ठिकाणी मोठी फाईट होईल, पण पक्षाच्या इमेज पुढं किंवा पक्षाने घेतलेल्या निर्णयापुढं आम्ही एकदा निर्णय घेतल्यात, आम्ही झुकणार नाही, ही भूमिका ठेवून ते जुगार खेळले. दुसरीकडं सेम टू सेम जुगार झाला होता की प्रकाश ढोरे आणि सनी निमन प्रभाग क्रमांक 8मध्ये औंध बोपोडीची जी लढत होती त्या ठिकाणी सेम विषय झाला होता की दोघंही पुरुष सर्वसाधारण गटातले उमेदवार होते आणि दोघांपैकी एकालाच लढता येणार होतं. त्या केसमध्ये पार्टीनी म्हणा किंवा देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हणा की निर्णय घेतला की सनी निमनना तिकीट द्यायचं. प्रकाश ढोरेंनी आपली आपसूक त्यांना लढता येणार नव्हतं किंवा ते घरातून महिला द्यायला तयार नव्हते, त्यामुळे ते राष्ट्रवादीतून. त्या ठिकाणी प्रकाश ढोरेंचं नेटवर्क हे कधीही चांगलंच होतं. गेली 5 वर्ष कंपॅरिझनमध्ये गेली 5 वर्ष ते त्या ठिकाणी आधी नगरसेवक होते, गेली काही वर्ष ते सातत्याने काम करत होते, मात्र ती इलेक्शन त्यांना काढता नाही आली. आता याचं स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला म्हटलं हे कसं स्टॅटिस्टिक्स होतं, तर मी तुम्हाला शक्य असेल प्रेक्षकांनाही पण तर एक मी सर्वे दाखवतो तुम्हाला. हा प्रभाग क्रमांक 8D हा केलेला निवडणुकीच्या आधीचा म्हणजे मतदानाच्या आधीचा सर्वे होता, अगदी निवडणुकीच्या आधी, ज्या ठिकाणी 48.95 एवढी मतं 49% मतं एवढी सनी निमनांना दिसत होती. मी पर्टिक्युलर सनी निमनांची गोष्ट बोलतो कारण त्या ठिकाणची फाईट आहे. आणि प्रकाश ढोरेंना 30.77 मतं, एक्झॅक्ट मतं सनी निमनांना काल पडलेली मतं ही साधारण 50.51% आहे. याला स्टॅटिस्टिक्सचा आधार होता. याला असं कुठे भंपकपणे हा निवडून येईल, तो पडेल, एवढ्या जागा येतील असं नव्हतं. आता मी तुम्हाला दुसरं स्टॅटिस्टिक्स दाखवतो की पुण्याच्या राजकारणामध्ये काय स्टॅटिस्टिक्स होतं. हा ज्या सर्वेवर भाजपनी तिकीटं दिलेली आहेत तो हा सर्वे, ज्या सर्वेवर भाजपने तिकीटं दिली तो सर्वे हा 162 जागांचा सर्वे, हा आधीचे जे कॉर्पोरेटर होते तिथल्या जागांवरचा केलेला सर्वे होता. त्याच्यात भाजप 98 होतं. त्यांचा सर्वे त्यांना ऑलरेडी 98 दाखवत होता. त्या ठिकाणी NCPAP 27 होतं. आज पण NCPAPला 27 जागा मिळालेल्या आहेत. बरोबर, नाही का. काँग्रेसला त्यावेळेस 10 जागा दाखवत होत्या, काँग्रेस गेन झाली, काँग्रेस 15 आली. आणि या ठिकाणी ती जे पूर्वीचे जे इंडिपेंडंट किती होते काय होते, NCPSP 14 होते, हे त्यांना आधीच्या सर्वेमध्ये दाखवत होते. आता अशी केस बघा, जर ते स्वतंत्र लढले असे त्यांना फायदा झाला असता का, असंही उद्या गणित उभं राहू शकतं या सर्वेनुसार, पण मला वाटतं तसं शक्यतो झालं नसतं. आणि एकनाथ शिंदेंना 3 जागा दाखवत होते, ते त्या ठिकाणी त्या मारामारीत हे गेले. आता याच्यातला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा, आणि कोणाला असं वाटत असेल याचा सॅम्पल सर्वे साईज हा मोठा होता, 30,000 म्हणजे सॅम्पल साईज काय याचा छोटा होता. अशा बीजेपीने केलं प्री इलेक्शन केलेला सर्वे, त्यांच्या केलेला सर्वे होता. आता मला तुम्हाला दुसरा जो इंटरेस्टिंग फॅक्टर दाखवायचा आहे की भाजपच्या बरोबर किती लोक कशी असतात, हा त्यांनी सर्वे केला, कास्ट वाईज केला होता. तर त्यांच्या असं एक लक्षात आलं होतं की मराठा जो मतदार आहे तो आपल्याबरोबर 41%, ब्राह्मण मतदार आहे तो 70%, माळी मतदार आहे तो 62%, इतर OBC 38%, SC बौद्ध 23%, इतर SC 40%, मुस्लिम 6%, असा त्यांना आपला एक
सर्वे दाखवत होता. आता हे सगळं दाखवत असताना मी हे सगळं का सांगतोय, भाजपला 119 जागा कोणाला तरी वाटलं नुसतं स्पिरिट गेम झालं असं नाही. खूप त्याच्या पाठीमागची एक स्ट्रॅटेजी होती, खूप सारे एफर्ट्स होते आणि खूप एफर्ट्स वेगवेगळ्या पद्धतीने घेतले जात होते. आता जर हा सर्वे जर आपण लक्षात घेतला आणि आता जर प्रभागांमध्ये पडलेली मतं तुम्ही ह्या सर्वेला टॅली करायला सुरुवात केली तर ती बऱ्यापैकी जुळताना दिसतात. म्हणजे मी पहिल्यापासून अंकगणित जुळलं. आता डाव मांडला होता, मी यापूर्वी असंच बोललो होतं की डाव मांडला आहे आणि हा डाव जर यशस्वी झाला तर भाजप दो जागा येतील आणि ह्या सगळ्या जागांचं काउंट केल्यानंतर साधारण त्यांना 120 ते 125 जागांचं फायदा दिसत होता. समजा आता बानेर बालेवाडीच्या त्यांच्या 2 जागा गेल्या, त्या 2 जागा आल्या असतात 121 झाले असते. हां, अशा त्यांच्या आणखी एक मी तुम्हाला एक जागा सांगतो. आणखी एक जागा गेली ती म्हणजे राष्ट्रवादीचे गौरव गुले निवडून आले, बिबवेवाडी इकडे पण मेंगडे आले. हां, त्या जागा त्यांनी प्लसमध्ये धरलेल्या होत्या. आणखी एक त्यांनी ॲडिशनल जागा ही शिवणे खडकवासलामध्ये धरली होती. त्यांना वाटत होतं तिथे 3 जागा येतील. अशा जर धरल्या असताना तर 125चं अंकगणित जात होतं आणि ते अगदी कट टू कट. काही सरप्रायझिंगली जागा गेल्यात असं नाही आहे, पण सरप्रायझिंगली त्यांना प्रभाग क्रमांक 1मध्ये जिथं 1 जागा मिळेल असं वाटत होतं तिथे त्यांना 3 जागा मिळाल्यात. हां, दुसरं गणित आता हे झालं 125चा आकडा, इथं 98 आकडा दिसतोय आणि यांना एकदम 125चं स्वप्न का पडत होतं. तर बेसिकली गेल्या निवडणुकीत 17च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य असलेले म्हणजे 4ही नगरसेवक निवडून आलेले त्यांचे जवळपास 5 प्रभाग होते. त्यातला एक होता वारजे पॉप्युलर नगर. आता तिथे त्यांनी सचिन दोडके, सायली वांजळे आणि बराटे हे 3 घेतले आणि 4ही निवडून आले. तो प्रभाग पूर्ण आला. त्याच्यानंतर दुसरा प्रभाग त्यांचा निवडून आला तो खराडीचा. तिथं जर असं समजा तिथं जर पठारे आणि टिंगरे एकत्र आले असते तर कदाचित भाजपला 24 म्हणजे भाजपला 4च जागा मिळाल्या असत्या आणि 20 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या असत्या. आज तिथं भाजपला जवळपास मला वाटतं 4 त्रिक 12, 3 15 मला वाटतं 16 जागा मिळाल्यात. त्यांच्या सगळ्याच आणल्या निवडून. हां, पठारेंनी त्यांच्या 8, कल्याणी वडगाव शहरी कल्याणी नगर 4, 12, प्रभाग क्रमांक 1मध्ये 3, 15 आणि पोलीस स्टेशन जय जवाहरनगर ह्या भागात निलेश आल्लाटे हा म्हणजे तो असा जॉईंट प्रभाग आहे. तो म्हटलं तर कॅन्टोन्मेंटमध्ये, तो म्हटलं तर वडगाव शहरीमध्ये. तर अशा जागा बघितल्या म्हणजे जिथं भाजपच्या 4 जेमतेम निवडून येतील असं वाटत होतं तिथं भाजपला 15 जागा निवडून आल्या. हा जो मांडलेला हे होता आणि मग त्याला स्पिरिट गेम होतं. आणि मला वाटतं मी कुठेतरी हे बोललो होतो की भाजपच्या पॅकेजमधून काँग्रेसचा प्रचार झाला तर मला फार काही आश्चर्य वाटणार नाही. आणि अर्थात शेवटच्या 2 दिवसात ते झालं आणि ते गणित बसलं. मला ते समजून घ्यायचं आहे, पण त्याच्या आधी मी अजित पवारांचा याच्यामध्ये मुद्दा काढला होता. बीजेपीचं गणित त्यांनी इंटरेस्टिंगली डिकोड केलं. दादा फाईटमध्ये असतील, दादांनी ही सगळी लढत आता एकदम म्हणजे आधी जो बीजेपीला केक वॉक वाटत होता तो तसा राहिलेला नाही. दादांनी आता पॅनल स्वतःचे स्ट्रॉंग केलेत. हे झाल्यानंतर सुद्धा मतदार दादांकडे का नाही वळला? मला असं याच्यामध्ये असं वाटतं, आत्ता प्रशांतनी पण जे सगळे आकडेवारी दाखवली, म्हणजे एक विषय समजून घ्यायला पाहिजे. वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी आणि परीक्षा तोंडावर आल्यानंतर आठवडाभर अभ्यास करणारा विद्यार्थी, हा जो काही मार्कांमधला डिफरन्स असतो तो मला वाटतं ह्या निवडणुकीतला एकत्रित दिसते. म्हणजे हे जे काही सगळे सर्वे केले गेले त्याच्यानुसार उमेदवार बसवले गेले, जातीचं गणित केलं गेलं. जर एखाद्या समाजाची मतं आपल्याला खूप कमी पडणार आहेत हे लक्षात आल्यानंतर त्या प्रभागात त्या जातीचा दुसरा उमेदवार उभा करण्यापासून जी मताची विभागणी परत त्याच्यावर जो भर देण्यात आलेला आहे, ह्याच्यामुळं ह्या सगळ्या गणितामध्ये अजित पवारांकडं खूप जास्त मतं जाऊ शकली नाहीत असं मला एक वाटतं. आणि त्याच्यामध्ये दुसरं एक कारण त्याच्यामध्ये असं आहे की शेवटी जे काही अजित पवार जे काही बोलत होते ते सगळं जात होतं राज्य सरकारच्या ह्याच्यापर्यंत. जसं की चंद्रकांत पाटील म्हणले की मोफत बसेचा शेवटी निर्णय CM घेणार आहेत. म्हणजे हे शेवटी कुठेतरी अजित पवारांचं पण जे घोडं आहे ते जाऊन राज्य सरकारच्या इथं जाऊन आणणारं होतं. ते कदाचित त्याच्यामुळं लोकांना हे अपील म्हणजे चर्चा खूप झाली पण ते मतामध्ये परिवर्तित करण्यात मला वाटतं की थोडासा त्यात अपयश आलं असं मला वाटतं. आणि दादांच्या सभांना रिस्पॉन्स मिळणं, प्रचाराच्या सभांना रिस्पॉन्स मिळणं हे असं झालं. पण असं आपण ह्याच्यापूर्वी पण अनेक ठिकाणी पाहिलं, राज ठाकरेंना खूप छान रिस्पॉन्स मिळायचा पण सीट निवडून यायच्या नाहीत. असं एकंदरीत राज ठाकरे तर शेवटच्या दिवशी फक्त येऊन भेटून गेले लोकांना, बाकी काहीच झालं नाही.
ठीक आहे, त्यांनी मुंबई फोकस केल्यामुळं पुण्यात जे व्हायचं ते झालं. तसंही त्यांचं पुण्यामध्ये त्यांना काही होप्स नसतील असं मला एकंदरीत पहिलेपासून वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी इकडे येऊन वेळ वाया घालायची काय त्यांनी तसं ती घेतली नसेल. त्याच्यामुळे हे सगळी जी कारणं आहेत की भाजपने त्यांची सगळी यंत्रणा व्यवस्थित कामाला लावणं, जातीचे गणित लक्षात घेऊन उमेदवार उभा करणं आणि विरोधी मतामध्ये जास्तीत जास्त फूट पाडायचा योजना करणं, ह्याच्यामुळे वाटतं की दादांकडं त्यांना अपेक्षित असलेली मतं जाऊ शकली असं मला या ठिकाणी वाटतं. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असं म्हटलं की भाजपच्या याच्यातून काँग्रेसचा प्रचार झाला तर नवल वाटणार नाही. काँग्रेसबद्दल बोललं यासाठी पाहिजे की मागच्या 10 जागा होत्या जवळपास काँग्रेसच्या. यावेळी पुण्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षांबद्दल खरंच नाराजी आहे हे मी ऑन रेकॉर्ड सांगतो. आणि कार्यकर्ते हे सगळं बोलत होते. बरं ते अध्यक्ष स्वतः असं म्हणतात की हे सगळं झाल्यानंतर मी तो बाजूला हटणार आहे. असं सगळं असताना पुण्यामध्ये प्रशांत जगताप येतात. ते म्हणतात की मी विचारधारेचा विषय आहे आणि मग ते काँग्रेसमध्ये जातात. आणि काँग्रेस आता म्हणजे अनपेक्षित काँग्रेसचं पण म्हटलं पाहिजे ना. काँग्रेस वाढणं ही तशी भाजपची गरज आहे. म्हणजे राजकारणाचा बॅलन्स करायचा असेल तर 2 राष्ट्रीय पक्ष आहे आणि 2 राष्ट्रीय पक्ष लढत आहेत, ही तशी भाजपची गरज होती. याच्यातली दुसरी गंमत जर तुम्ही बघितली ना की हा आणखी आहे ना एक वेगळ्या राजकीय चिंतनाचा विषय. काँग्रेसची यशाचं गणित काय. आणि मी मागेही कुठंतरी मला वाटतं बोललो आहे हा विषय की वर्षा गायकवाडांनी मुंबईमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय का घेतला. का ज्या ठिकाणी वर्षा गायकवाडांच्या एक लक्षात आलं किंवा मुंबई काँग्रेसला एक लक्षात आलं की आपण शिवसेनेसोबत गेलो तर आपली मतं शिवसेनेला मिळतात पण शिवसेनेची मतं आपल्याला मिळत नाही, वोट ट्रान्सफर होत नाही. सेम विषय हा घडला होता यूपीच्या इलेक्शनमध्ये, जेव्हा सपा बसपा एकत्र येऊन एक विधानसभा लढले होते. बसपाची मतं सपाला गेली पण सपाची मतं बसपाला नाही गेली. त्या ठिकाणी कास्ट इम्पॅक्ट असेल, या ठिकाणी कास्ट इम्पॅक्ट नव्हता पण या ठिकाणी एक रिलिजन इम्पॅक्ट पण होता, समजून घ्या. तर हा इश्यू ज्यावेळेस लक्षात आल्यानंतर काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. पण पुण्याची केस ऑल टुगेदर वेगळी होती. त्यांना तिकडं शिवसेनेबरोबर जायचं होतं. या ठिकाणी अजित पवारांनी असं एक समजून घ्या, गणित समजून घ्या. समजा अजित पवार म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी सगळ्या ज्याच्या पक्षात काँग्रेस आहे, म्हणजे ज्या पक्षाच्या नावात काँग्रेस आहे ते पक्ष एकत्र आले असते तर कदाचित 20 ते 25 जागांना भाजपला फटका बसू शकला असता. भाजपच्या जागा खाली आल्या असत्या आणि बरोबर ते 70-80, 80-90, 80-85 ह्या रेंजमध्ये ते राहिले असते. परंतु तो ना विश्वास अजित पवार काँग्रेसला देऊ शकले, ना काँग्रेस अजित पवारांवर विश्वास ठेवू शकली आणि काँग्रेस स्वतंत्र लढली. आता काँग्रेस स्वतंत्र लढली, मी मुद्दा मुंबईचा विषय का सांगितला तर काँग्रेसने स्वतःची जी दलित मुस्लिम वोट बँक होती ती आपल्याबरोबर ठेवली. ज्या ठिकाणी काँग्रेसचे कॅन्डिडेट सक्षम होते, म्हणजे अरविंद शिंदे, जसं तुम्ही शहराध्यक्षांचं आता नाव घेतलं तर त्यांच्याकडे त्यांच्या प्रभागामध्ये 3 काँग्रेस निवडून आलेले आहेत. तिथं निलेश आल्हाट फक्त एकच भाजपचे उमेदवार तिथं निवडून आले, 3 तिथं आले. प्रशांत जगताप त्या ठिकाणी 2 निवडून आलेले आहेत. परंतु बरोबर तुम्ही जर अविनाश बागवेंच्या प्रभागामध्ये गेलात तर तिथं NCPने बरोबर स्प्लिट केलं आहे. NCPने स्प्लिट केल्यामुळं त्या ठिकाणी बागवे दाम्पत्य पडलेलं आहे. त्यांच्या मतांचं तुम्ही स्टॅटिस्टिक्स काढलं तर एक्झॅक्ट इथं उलटं आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्प्लिट गेममुळं त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. तर असं जर आपण बघितलं तर यांनी एकमेकांमध्ये संघर्ष करून एकमेकांना पाडलं. आता हे न कळण्या इतपत ना काँग्रेस दूध खळी होती, ना अजित पवारांच्या टीमला समजत नव्हतं असं काही नाही. जे भाजपला समजत होतं ते यांनाही समजत होतं. पण तरीही एकमेकांना विश्वास न देऊ शकणं हा यांच्या पराभवाचं कारण होतं. आणि अगदी क्रिकेटच्या भाषेत जसं कॉमेंट्री करताना बॅट्समन सांगतो आवर बॉईज प्लेड वेल, तसं काँग्रेस एकदम छान काँग्रेसने परफॉर्मन्स दिला. आणि एक्सपेक्टेड काँग्रेसच्या 10-11 जागा एक्सपेक्टेड होत्या, ते खरंच 15वर गेले. जर राष्ट्रवादीने डेंट केला नसता तर ते कदाचित त्यांनी 20ही क्रॉस केला असतं. अशी परिस्थिती काही ठिकाणी या ठिकाणी दिसते आहे. इलेक्शनच्या गणितामध्ये राष्ट्रवादीच्या गणितामध्ये एक नवीन मुद्द्याला तोंड फोडून ठेवतो की खूप मोठमोठ्या एजन्सीज लावून आपण डेकोरेटिव्ह पीस आणू शकतो, पण त्याच्यामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी कार्यकर्ता पाहिजे आणि तो कार्यकर्ता NCPकडे मिसिंग आहे. म्हणजे जर त्यांना मला असं वाटतं की कॅन्डिडेट ऐनवेळी जर बाहेरून घ्यावे लागले असतील तर कार्यकर्ता आणि यावेळेस त्यांचा डगबगला असणार. एक शेवटाकडे चाललोय म्हणून एकनाथ शिंदेंनी फॉर्म्स वाटून टाकले, काहीतरी 110-117 वगैरे त्यांनी देऊन टाकले AB फॉर्म. म्हटले नाही पाहिजे आपल्याला ते सोबत लढायचं. ते उद्धव ठाकरेंचं तर तसं काय असं मोठं म्हणायला पक्षात इथं काय अस्तित्व नव्हतं. त्यामुळे शिवसेना, दोन्ही शिवसेना म्हणून आपण एक साईड लाईन ठेवू. मुद्दा असा आहे, 2 शिवसेना साईडला आल्या, काँग्रेस एका बाजूला गेली,
दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर त्यांचं मतांचं कन्सोल्टेशन होईल आणि काही जागां आपण परत एकदा रिगेन करू असं स्ट्रॅटेजी दिसत असताना सुद्धा मग गणित फसलं कुठं, एक ब्रीफमध्ये मला सांगा. ह्याच्यामध्ये मला गणित जे फसलेलं दिसतंय ते मला परत एकदा वाटतं की भाजपने अतिशय शहाणपणाने हे सगळं जे वोट डिवायडेशनवर जो भर आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी मला दिसतं की वोट डिवायडेशनवर आहे. बरं, हे भाजप हे अचानक झाले तर तसं हे भाजपच्या स्ट्रॅटेजीतनं झालेलं आहे. म्हणजे अचानक काहीतरी झाले आणि भाजपला फायदा झाला असं नाही आहे. हे वोट विभागणी हे भाजपला दोघांमध्ये तिसरा जेव्हा येतो तेव्हा बरेचदा भाजपचा फायदा होतो. एकट्याने ह्याच्यामध्ये होत नाही फायदा भाजपचा, ह्याच्यामध्ये झालेलं दिसतं. तेव्हा वाटतं की त्याच्यामुळे तिरंगी चौरंगी निवडणुका ज्या झाल्या तेव्हा मला एक चांगलं आठवतं की जेव्हा आचारसंहिता लागली ज्या दिवशी आणि फडणवीसांनी घोषणा केली की आम्ही स्वतंत्र लढतोय, तेव्हा एक असं चित्र सगळ्यात सगळ्यात म्हणजे विरोधी पक्षाचे जेवढे काही शहराध्यक्ष आहेत तेव्हा सगळं म्हणत की आम्ही सगळे एकत्र यायला तयार आहोत. म्हणजे भाजप विरुद्ध सगळे अशी ती लढत खरं त्यात तशी चर्चा पुढचे 2-3 दिवस होती. पण त्याच्यानंतर मग आपण पाहतोय आत्ताच सांगितलं की कशी प्रत्येकाने वेगवेगळी भूमिका घेत गेली आणि त्याच्यात भाजपचा गेन होत गेला. मला वाटतं की हेच ह्या निवडणुकीचं काय भाजपने स्ट्रॅटेजिकली विरोधकांमध्ये फाटाफूट फाडली आणि ते एकमेकाच्या विरोधात भांडत बसले किंवा त्यांची मतं खाल्ली आणि त्यात भाजपचा गेन झाला असं मला, कारण की भाजपचा वोटर हल्ला नाही आहे, ते ह्यांचा वोटर त्यांनी हलवला असं मला याच्यात वाटतं. एक शेवटचा प्रश्न, मला असं पॅन महाराष्ट्र बघितल्यानंतर कळतं 29 जवळपास भाजपातून 22 बहुतेक पालिका भाजप किंवा भाजपपूर्ण अशा आता दिसतील आपल्याला. मला विचारायचं आहे, पॅन महाराष्ट्र विचार केल्यानंतर असं दिसतं की शिंदेंनी ठाणं स्वतःकडे ठेवलं हे वगळता प्रादेशिक पक्ष सपशेल मागे पडले. पुण्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये राष्ट्रवादी ज्या ज्या ठिकाणी लढत होती त्या त्या ठिकाणी ती मागे पडली, कुठे महापौर बसत नाही आहे. पिंपरी चिंचवडपासून सगळीकडे उद्धव ठाकरे आणि मनसे 2 प्रादेशिक पक्ष आहेत. मुंबईमध्ये महापौर बसतील असं दिसत होतं, अंकगणित कम्प्लिटली वेगळं आलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी जे कोणते प्रादेशिक पक्ष थोडेफार पुढे मागे असतील, म्हणजे मला असं वाटतं की फक्त वंचित बहुजन आघाडीचं लातूरमध्ये काँग्रेसला सोबत घेऊन तेवढंच झालं आहे. पण मग शिंदेंची शिवसेना आणि ठाणं हे जर समीकरण सोडलं तर बाकी प्रादेशिक पक्ष या सगळ्या लढाईतून पूर्ण मागे पडलेत. काय कारण दिसतं त्या सगळ्याला? कारण लोकल बॉडी इलेक्शन्स तसे प्रादेशिक पक्षांना त्यांचा कार्यकर्ता पुढे आणण्यासाठी, त्यांना उभारी देण्यासाठी किंवा लोकल लेवलला प्रादेशिक पक्षांची साधारण रीच जास्त असतो नॅशनल पार्टीजपेक्षा. तर हे गणित BJPने कशा पद्धतीने वळवून घेतलं? आता म्हणजे पूर्वीच्या तुलनेत आता माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं काही गोष्टी क्लॅरिटीने येत नाही आहेत. ज्या वेळेस समजा आपण पूर्वी 20 वर्षापूर्वीचं राजकारण बघितलं, 15 वर्षापूर्वीचं राजकारण बघितलं किंवा आघाडीचं राजकारण बघितलं 2009पासून 2014पर्यंत, तर कधीही राष्ट्रवादी काँग्रेस एक 2000 मला वाटतं 4च्या 9च्या निवडणुकीत वगळता बहुधा 4च्याच कधीही राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसपेक्षा मोठी झालेली नव्हती. ही कायम काँग्रेसच मोठी होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस कायमच सेकंड नंबरला होती. तीच परिस्थिती आता सगळीकडे आहे. म्हणजे या केसमध्ये म्हणजे सगळ्यात इंटरेस्टिंग केस आहे, संधी मिळाल्यानंतर सुद्धा अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकले नव्हते आणि संधी मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत. हा आघाडीच्या आणि युतीच्या राजकारणामधला बेसिक फरक आहे. हां, तर आत्ता जर तुम्ही बघितलं तर ठाणे असू द्या, मुंबई असू द्या, नाशिक असू द्या, तिन्ही ठिकाणी शिवसेना सायझेबल आहे. ठीक आहे, त्यांचा महापौर बसत नसेल. मला वाटतं नाशिकमध्ये मला वाटतं 30च्या आसपास नगरसेवक आहेत. ठाण्यात तर त्याच्यात आहेतच. मुंबईमध्ये सेनेशिवाय भाजप काहीच करू शकत नाही. आता ती परिस्थिती आहेच. म्हणजे सेनेला खूप डेंड बसला आहे अशी काही परिस्थिती आपण समजू शकतो की म्हणजे लार्जर कॉन्टेक्समध्ये अशी नाही आहे, पण एकदम आपण बघितलं की त्यांचा मेयर नाही असं म्हणूनही आपण अशा पद्धतीने बघू शकतो. पण सेनेनी त्या खालोखाल खूप चांगलं पेनिट्रेशन कोणी केलं असेल गेल्या 5 वर्ष म्हणजे गेल्या या 22 नंतर जर छान एवढं चांगलं पेनिट्रेशन कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदेंनी केलं आहे. भाजपचं पेनिट्रेशन होणारच. विधानसभेला की लोकसभेला स्वतःला प्रूव्ह केलं आहे. ओव्हरऑल तुम्ही बघा त्यांचे नगर परिषदे याच्या आलेले नगराध्यक्ष निवडून आलेले बघा, इवन हे नगरसेवकांचं पेनिट्रेशन बघा. त्यांनी मला वाटतं मालेगावची नगरपालिकेमध्येही त्यांचा परफॉर्मन्स अत्यंत चांगला आहे. तर असं परसेप्शन नाही आहे की एकनाथ शिंदेंनी हे नाही केलं. ठीक आहे, ते भाजपसमोर त्यांची इमेज छोटी आहे, पण ती भाजपसमोर छोटी आहे. पण तुम्ही आता अजित पवारांना एकनाथ शिंदे कम्पेअर करा. दोघे DCM आहे, दोघे पक्षाचे मालक आहेत, दोघांनी पक्ष फोडलेले आहेत. यांच्यावर यांचे काका तरी होते,
त्यांच्याबरोबर कोण होतं तरी त्यांच्या पक्षाचं पेनिट्रेशन बघा आणि यांच्या अजित पवारांच्या पक्षाचं पेनिट्रेशन बघा, आपल्या लक्षात येईल एकनाथ शिंदे हे डोईजड आहेत आणि हे डोईजड सगळ्यांना आहेत. म्हणजे म्हणतात ना मला हलक्यात नका घेऊ. हलक्यात घेऊ नका. आणि भाजपच्या राजकारणात तर कोणत्याच दाढीला हलक्यात घेऊन चालत नाही. याच नोटवर मला हा व्हिडिओ एंड करायचा. हा आत्ता जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये मला हेच सांगायचं की आता एकंदरीत सगळं पाहिलं आपण महापालिकांचा निकाल, तर त्याच्यामध्ये राज्यात जवळपास भाजपचे 50% नगरसेवक निवडून आलेले आहेत. जवळपास 1438 नगरसेवक आले. तर 2 नंबरला शिवसेनाचे शिंदेची त्यांची की 405 इतके नगरसेवक निवडून आलेले आहेत राज्यात. आणि त्या तुलनेत पाहायला गेलं तर मग काँग्रेसचे किती आलेले आहेत तर 318 आलेले आहेत. हे प्रमाण कमी होत होत अजितदादांचे 165 आलेले आहेत. तर शरद पवार शिवसेनेचे ठाकरेंचे किती 157 आलेले आहेत आणि शरद पवारांचे 35. म्हणजे हे प्रमाण जे पाहतोय आपण की एकनाथ शिंदे तग धरून आहेत का, तर थोडंसं ते दिसतं. जे प्रादेशिक पक्ष असते ते पूर्णपणे बाजूला पडतात असं नाही, तर ते झुंजतायत किंवा स्वतःचं आशीवर टिकवण्यासाठी प्रयत्न करतायत. कधी कधी भाजप त्यांच्यावर हावी होतं, कधी भाजपला त्यांना सोबत घ्यावं होतं. अशा सगळ्या गोष्टी त्या टायमिंगनुसार जर त्यांनी व्यवस्थित गेम खेळला तर ते टिकू शकतात अशातनं दिसतात.